आता बैल धुवून झालेले आहेत आणि आता चाललेत घरी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे तेलेवाडीमध्ये, म्हणजेच आमच्या वाडीच्या या नदीच्या पलीकडे तेलेवाडी आहे आणि तिकडे आमच्या काकांचं जोत घेऊन गेलेत भात लावणीसाठी. तर आता आपण तिकडे चाललो आहे. माझ्याबरोबर आहे रितेश, तिकडे पाहू शकताय, मी त्याला बारक्या बोलतो. तर आता आम्ही दोघेजण चाललो आहे तिकडे, तर जाऊयात. इकडे पाहू शकताय, इकडे नदी आहे आणि नदीतून आता आम्ही तिकडे पलीकडे जाणार आहेत. कशाला पडतोयस? खिशामध्ये ठेव सर. तर मित्रांनो, ही नदी आहे आणि नदीच्या पलीकडे आता आम्हाला जायचं आहे. तर पाणी जास्त नाही, तर सध्या आता पावसाळा सुरुवात झाली आणि आता नदीला पाणी आलेलं आहे. पाहू शकताय, वरतून नदी आहे. काय रे, काय झालं? हा ॲक्टिंगवाला आमचा बारक्या रितेश गुरव तर माझ्याबरोबर चालला आहे. कॉमेडी मॅन रितेश गुरव. इकडे पाहू शकता, इकडेही शेत आहे. आता आम्ही चाललो आहे पलीकडे. कुठून जायचं आपल्याला? खालच्या रोडने. चल. किती बैल बांधले ते? तेलेवाडीत माहिती आहे, पण हे काय इथे जातं पुढे. आता मासे भेटणार नाहीत. नाही भेटणार आता. आता गरवून भेटले तर भेटतील. हा, घरी नाही भेटतील. आता थोड्या दिवसांनी लावतील. हे कोणतं आहे? त्यांचंच आहे का ते? होय, हे त्यांचंच आहे. वरती आहे. वरती जायला कुठून आले? पुढून हे बघा, इथे बैल बांधलेले आहेत. होय, जायला वरतून वरती चल. भात लावलेलं आहे. हा, तर मित्रांनो, आलो इकडे, पाहू शकताय तेलवाडीत आलो आहे आणि इकडे काकांची बैल. आणि आता ही मळी पूर्ण नांगरून झालेली आहे इथे. तर इकडे पाहू शकता, त्या भात लावणीला सुरुवात झालेली आहे. इकडचा आपला आहे पतंग आणि तिकडचा आहे सर्जा. तर इकडे पाहू शकता, आता मळी पूर्णपणे तयार झालेली आहे, म्हणजे भाताची रोपं लावण्यासाठी. तर आता त्याच्यामध्ये हा दाबका फिरवला जातो, म्हणजे चिखल जाडा घट्ट असेल तर तो बारीक होतो. पुढे लावलेलं पण दिसतंय. होय.
तर मित्रांनो इकडे पाहू शकता, इकडे माणसं भात लावतात. हो भात झालं काय लावून? भात लावून झालं की नाही? हा? होय ना. तर आताशी सुरुवात झालेली आहे भात लावणीसाठी. होय. पाऊस कमी आहे. होय होय. आता बरेच सोडा झाले ना. होय बैल सोडायचे झाले. होय. लावायला उशीर झाला. एक चिखल झाले तयार. हा त्याला माणसं कमी आहेत ना. होय. काय करणार. तर मित्रांनो पाहू शकताय, आम्ही थोडं आलो, लेट आलो, त्याच्यामुळं तर या मळीची चिखल झालेली आहे आणि आता थोडी संध्याकाळ पण झाली आहे आणि तिकडे माणसं भात लावतात. तर या मळीचे पण, या मळीमध्ये रोपं लावेपर्यंत उशीर होणार, त्याच्यामुळे आता हे बैल सोडतात. पुढचा आपण नेक्स्ट टाइम व्हिडिओ बनवूच. देशी आमचे बघा. होय. बैलांबद्दल काम करायचं नाही अजिबात. च्या हा. तर मित्रांनो थोडा लेट आलो, त्याच्यामुळे व्हिडिओ छोटा झाला आहे. तर आता हे बैल सोडलेत आणि आता धुवायला चाललेत. तर हे रितेश आहे आणि इकडे काका आहेत. तर आता बैल धुवायला घेऊन चाललेत. तर आता बैल धुवायला घेऊन चाललेत. तर मित्रांनो वातावरण बघा, एकदम पावसाचं कसं वाटतंय, भन्नाट, एकदम मस्त. तर आम्ही आलो होतो दुसऱ्या बाजून आणि आता जातोय दुसऱ्या वाटेने. तर आता जवळ आलोय नदीच्या, इकडे बाजूलाच नदी आहे. पुन्हा आता त्या वाटेला आलोय, ज्या वाटेने आम्ही तिकडे तेलवाडीमध्ये गेलो होतो. तर आता बैल नदीवरती आणलेलं धुवण्यासाठी. तर मित्रांनो इकडे काका धुतात सर्जाला आणि इकडे बघूयात, हा इकडे रितेश आहे, पतंगला धुतोय. आणि इथे आहे सर्जा. तर मित्रांनो मी आता आलो इकडे नदीच्या पलीकडे. आता बैल धुवून झालेले आहेत आणि आता चाललेत घरी. तर आपला हा चिखली नांगरणीत पळणारा बैल पतंग रितेशने धरलाय त्याला. इकडे सानिक आहे, काकांची मुलगी आहे, तिलाही बैलांची खूप आवड आहे. आणि हा इथे आहे सर्जा. पाऊस पण सुटलेला आहे, हे बघा, मला पण बैलांची खूप आवड. तर पुढे गेलाय पतंग. मागून आहे सर्जा.
तर मित्रांनो आता आलेत बैल घरी. तर इकडे पाहू शकता आत्ताच बैल वाड्यामध्ये आलेत. तर व्हिडिओ खूप छोटा झाला आहे, तर पुढच्या वेळी व्हिडिओ बनवूच. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असेच तुम्हाला आता कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येणार आहे आणि त्याचा आनंद घेता येणार आहे. तर मित्रांनो आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.